चला माऊली, आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यातून मिनी पिझ्झा। त्याच्यासाठी साहित्य पाहून घेऊया। 1 वाटी कणिक घेतलेली आहे, चीज ग्रेट करून घेतलेलं आहे, हे 1 वाटी दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि शिमला मिरची कट करून घेतली, टमाटर, कांदा आणि सोडा लागणार आहे आपल्याला। 1 वाटी कणिक, चवीनुसार मीठ आणि सोडा हे मिक्स करून घेऊया। आपल्याला हे दह्यातच भिजवायचं आहे, लागलं तर थोडंसं पाणी घ्यायचं। दही घालून घेऊ। शक्यतोवर हे दह्यातच भिजवून घ्या, लागल्यास थोडंसं पाणी घालू शकता। कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आपल्याला, आपण जसा ढोकळा करतो त्याप्रमाणे। मला इथे हे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। इथे मी डोशाचा तवा ठेवलेला आहे, इथे आपला तवा गरम झालेला आहे। आता आपण पिझ्झा करून घेऊया। छोटे छोटे पिझ्झा आता आपल्याला हे झाकून वाफवायचे आहेत। 5 मिनिट असंच राहू देऊया, नंतर पलटून घेऊया। इकडून पण 5 मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे। चला आपण आता पाहूया। या बाजूने पण छान असे शेकून झालेले आहेत। काटा चमच्याने थोडे असे याला छिद्र पाडून घ्या। आता याच्यावरती आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आणि हा घरीच बनवला। याची रेसिपी तुम्हाला लागली तर कमेंट करून कळवा, नक्की टाकेल। गॅस एकदम कमी ठेवायचा। याच्यावर आपण आता शिमला मिरची, टमाटर आणि कांदा असं याच्यावर ठेवून घ्या आणि चीज घालून घ्यायचं आणि चिली फ्लेक्स घालून घ्या। तर हे आपल्याला 5 मिनिट असंच वाफून घ्यायचं आहे। चला तर चेक करूया। बघा, इथे मस्त आपले मिनी पिझ्झा तयार आहेत। हे काढून घेऊया प्लेटमध्ये। वाव, एकदम छान वास सुटलाय। तुम्ही पण लहान मुलांसाठी नक्की करून बघा।